की प्रति व्यक्ती प्रति कुटुंबाला आपण किमान 10 लाख रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये त्यांना आपण घेतलं पाहिजे म्हणून ही मागणी या ठिकाणी करतो आणि संपूर्ण बंजारा समाजाला सांगायचं आहे की आज बीडमध्ये देखील मोठ्या संख्येने आंदोलन आहे. इथून पुढे लातूरचं आंदोलन होणार आहे, उस्मानाबादचं आंदोलन होणार आहे. कुणी एक तारीख घेऊ नका. आपल्याला आंदोलन लांब चालवायचं आहे. शांतता ठेवा, संयम ठेवा, भावनिकतेने चालणार नाही. डोकं ठिकाणावर ठेवून चालायचं आहे. आपण आदिम आहोत, आपण पूर्वीचे आहोत. ज्या वेळेला इथे धर्म नावाची गोष्ट नव्हती त्यावेळेला इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीतला हा समाज आहे. हा वेगळेपण जपलेला समाज आहे. म्हणून या संपूर्ण जालनातील सगळ्या जनतेला मी लाख कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे आलात आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून एकच सांगतो जो हमारी बात करेगा वही हम पे राज करेगा. आणि म्हणून ज्या लोकांना आपण मतदान करतो त्या आमदारांना मला सांगायचं आहे की ही मागणी फक्त आमची नाहीये. आमच्या मतावर तुम्ही आमदार खासदार होताय. लक्षात घ्या, या मागणीसाठी जर तुम्ही तिकडे सरकारकडे जर तुमचे पाठपुरावा केला नाही तर तुम्हाला देखील खुर्चीवर खाली उतरण्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला समाजाला सांगायचं आहे की समाजन भी मन केरचा चाटुगिरी बंद करो, हाजी बंद करो. जे लोग आपण मतदान दे रहे था वो लोग काम था कि हमारो ये अधिकार हक की लड़ाई वो तो पार्लियामेंटर माई वो तो विधानसभा माई मांडेंचा आहे. आत्रास घेऊचो आणि मार लांबगोचो को भाषण तांबरोचो. जय गौर, जय सेवालाल, जय नायक. प्रतिष्ठित व्यक्तीने हात जोडून विनंतीचं भाषण